नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रीडिंग घेऊन आले बरं का। म्हणजे ही रीडिंग अशी आहे जी अदृश्य शक्ती, म्हणजे तुम्हाला बरेच वेळा आपल्याला वाटतं की जे काही करतो ते आपणच करतो, म्हणजे आपण काही करतो, निर्णय जे डिसिजन घेतो ते आपणच घेतो, आपल्या आयुष्यात काय होतं ते आपणच करतो, किंवा काही सगळ्या गोष्टी म्हणजे आपणच करतो। तर नाही आहे असा जे आपल्याला वाटतं किंवा मी जो काय आहे तो नाही हा। कारण तुमच्या पाठीमागं जसं पिक्चर आपण बघतो, पिक्चर बघितला की जे कलाकार असतात ते छान त्यांची कला सादर करत असतात, त्या सगळ्या गोष्टी होत असतात। पण हे करण्याच्या पाठीमागे पडद्यामागे खूप मोठी शक्ती असते, जी पडद्यामागे डायरेक्टर्स असतात किंवा जी ती टीम असते, ती टीम त्याच्यासाठी काम करत असते। आणि तेव्हाच पडद्यावर एक छान असा चित्रपट सुरू होतो आणि तो बघितल्यावर आपल्याला छान वाटतं। मग त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, काय घ्यायला पाहिजे ते कळतं, काय घ्यायला नको आहे ते कळतं, आणि सगळं नवीन नवीन सुंदर सगळं चित्र आपण कधी कधी तरी आपण एखाद्या रोलमध्ये स्वतःला आपण त्यामध्ये बघतो। बऱ्याच गोष्टी अशा घटना घडत असतात, जे फिल्म आपण बघत असतो, नाटक बघत असतो, काही घडत, पण ते सादर करण्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागे खूप मोठं सगळं हे चालू असतं, ती शक्ती खूप मोठी, तो सगळं जे परिश्रम चाललेले असतात, कष्ट चाललेले असतात ते खूप मोठे असतात। कारण 2-2.5 तासाचा जो पिक्चर असतो, फिल्म असते, त्याच्या मागे कितीतरी वर्षांचा किंवा त्यांची कसरत असते, पैसा असतो, शक्ती असते, अनुभव, हे सगळ्यांचा जे गाठोडा आहे ते सगळं त्यांनी तिथं हे केलं असतात। मग ही फिल्म हिट होईल का फ्लॉप होईल हे सुद्धा माहीत नसतं, पण तरी सुद्धा त्याच्यावर त्यांनी ते सगळा पैसा लावलेला असतो, सगळी आपली एनर्जी लावलेली असते, सगळं लावलेलं असतं, असं सगळं असतं। मग हेच आहे, मी आजच्या रीडिंगचा खरं तर हाच विषय आहे की अशी कोणती शक्ती आहे जी अदृश्य आहे आणि जी तुमच्या पाठीमागं काम करते, जी तुम्हाला शक्ती देते, तुम्हाला पुढं हे करते, पुढं तुम्हाला काम करण्यासाठी प्रोत्साहित करते, तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल, तुमची स्टेबिलिटी असेल, मन शांत राहण्यासाठी जे काही गोष्टी असतील, किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी, तुमच्या परिवाराला पुढे नेण्यासाठी, तुमच्या मुलांना असेल किंवा तुमच्या फॅमिलीला असेल, किंवा तुम्ही जे काही समाजासाठी काही तुम्ही गोष्टी करणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, जे बदल आहेत ते तुमच्या आयुष्यात करत असते ती, म्हणजे ही जी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या डोळ्यांना नाही दिसत, पण ती शक्ती आपल्यासाठी काम करत असते। आपल्याला वाटतं आपणच सगळं चाललंय, आपणच सगळं करतोय, पण तिला माहित असतंय की ही सोल काय आहे, या सोलमध्ये काय शक्ती आहे, ती काय करू शकते, किंवा तिला कुठल्या मार्गाने पुढे आपल्याला न्यायचं आहे। जर एखादा बिझनेसमध्ये जाईल त्या माध्यमातून तो समाजासाठी काहीतरी करेल, किंवा एखाद्या आध्यात्मिक जर्नीमध्ये जाईल, त्या आध्यात्मिक वारसा त्याला लाभलेला असतो, किंवा त्याच्यामध्ये आध्यात्मिक ती कलागुण असतात, त्या ह्याच्यामध्ये ते घेऊन जाते ती शक्ती। आणि एखादे असतात जे करिअरमध्ये मोठ्या ह्याच्यावर पोस्टवर असतात, काही आर्मी, हे आपल्या सगळ्या म्हणजे जे काही शेतकरी जो काय आहे तो सुद्धा, कारण त्यानं पिकवल्याशिवाय खाणार कोण, होय का नाही, त्याच्या रोलमध्ये कोणाला जायचंय, खरंच त्याच्यामध्ये खूप कष्ट करण्याची, सोनं पिकवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते, ज्याच्यामध्ये हृदयामध्ये खूप असं खरे हे असतं की एखाद्या तो जो मिळवतोय किंवा तो जो कष्ट करतो शेतकरी, त्याच्यामुळे कोणाचं तरी मुलं, लेकरं, घर, कुटुंब, पोटभर खाणार आहे, त्यांचं घरात आनंद होणार आहे, हो नाही का, सगळ्या गोष्टी ज्या जातात त्या पोटातून सुरू होतं, तर तो अन्नदाता आहे। मग ह्या सगळे जे काही आहे, मग कोणी असते, बिझनेसमन, नोकरीवाला, शेतकरी, करिअरवाला आणि गृहिणी, हे सगळे ह्याच्यामध्ये आहे। लहान मुलापासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे तो हा चित्रपट आहे, मग ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडता, मग कोणती जबाबदारी आहे जी काही तुम्हाला दिलेली आहे, कुठलं पात्र आहे ते तुम्हाला करायला दिलेलं आहे। तर हे जे काही नाटक आहे, हा जो चित्रपट आहे, तो तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करता, त्याच्यामध्ये पुढे जाता का, तो सोडता का, त्याच्यावरून तुमचं पुढचं अपॉइंटमेंट ठरलेली असते, हे सुद्धा आहे, हे खूप महत्वाचं आहे। कारण एखादी फिल्म साईन केलेली असते आपण, आणि त्याचं हे काम करायला आलोय आता आपण, मग ही फिल्म आपण कशी करतोय, कशी निभावतोय, ह्याच्यावर आपल्याला पुढचा पिक्चर मिळणार असतो, पुढचं मोठं बजेट असतं, पुढचं काय मिळत असतं, होय की नाही, हे सगळं डायरेक्शनचं, म्हणजे ॲज अ रियालिटी हे सगळं आपलं आयुष्य म्हणजे हेच आहे सगळं। आणि हा सगळा चित्रपट जो चालवत तुम्ही आला, ह्याच्या मागे खूप मोठी शक्ती आहे, मग ती एवढं सगळे कष्ट करते, आपण फक्त करतोय, मग हे प्रामाणिकपणे, खरेपणाने आणि
खूप म्हणजे कधी कधी मोहाचे क्षण येतात, अहंकाराचे येतात, इगोचे येतात, पण तिथंच ते छाटले गेले पाहिजेत, तिथंच ते कट केले पाहिजेत. कात्री सदैव पाहिजे बरं का हातात. आपण म्हणतो ना कात्री, म्हणजे बरेच वेळा आपण असं म्हणतो की असं हे करायचं, पण कट करता आलं पाहिजे. काही गोष्टी असतात, काही चांगलं असतं ते पुढे घेऊन जा. जे चुकीचं आहे, जे चिकटलेलं आहे, ज्याला खरंच बाबा इथं कट केलं पाहिजे, हे कट केल्याशिवाय नवीन काही सुरू होणार नाही आहे. काही असे निगेटिव्ह नकारात्मक विचार असतात, ते तिथंच कट केलं पाहिजे. लगेच पॉझिटिव्ह मुवमेंटमध्ये येऊन पुढे गेलं पाहिजे. मग ही अदृश्य शक्ती जी आहे हे तुम्हाला प्रेझेंटमध्ये आणायला मदत करते. त्या मोहाच्या क्षणांपासून बाजूला जाण्यासाठी तुम्हाला मदत करते. तुम्हाला निर्णय घेण्यासाठी बळ देते. तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करण्यासाठी वेळ देते. तुम्हाला संधी देते वेगवेगळ्या. तुम्हाला फक्त आपल्याला काय करायचं असतं, ते 100% त्याला आपल्याला द्यायचे असतात. आणि हे तुम्ही देत आले म्हणूनच तुमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती खूप छान काम करते. त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे, चूज केलेलं आहे. कारण परमेश्वरानं त्या शक्तीनं चूज करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे तुम्हाला निवडलेलं आहे म्हणूनच एवढा मोठा हा मेसेज तुमच्यासाठी आला. तर अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला प्रेझेंट करते, तुम्ही पुढं तिला तुम्ही प्रेझेंट करताय, त्या शक्तीला तुम्ही प्रेझेंट करताय. तुम्ही त्यांनी जे काही तुमच्यामध्ये शक्ती तुम्हाला दिलेली आहे, त्यांनी जो आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे त्याला तुम्ही प्रेझेंट करताय. तर अशी कोणती शक्ती आहे ज्याला तुम्ही, मी काय केलेलं नाही बरं का, हे बघा कार्ड, अशी कोणती शक्ती. आणि ही रिडिंग खूप मोठी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रिडिंग पोहोचवायची आणि रिडिंग शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐकायची आहे. कारण अगदी 6:30 ते 6:45 मिनिटांपर्यंत मी तुम्हाला हेच सगळं सांगत होते. खूप मोठी शक्ती, अशी अदृश्य शक्ती जी तुम्हाला पुढे घेऊन जाते. तुम्ही त्याला रिप्रेझेंट करताय, तुम्ही त्याला प्रेझेंट करताय. मग आपण कुणाला प्रेझेंट करतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडून काय केलं जातंय ह्यावर ह्याचं सतत विवेकबुद्धी चालू असणं, भान असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथं हे सांगितलं जाते गुप्त नवरात्री आहे. आणि या गुप्त नवरात्रीमध्ये एवढा मोठा मेसेज मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. थँक्यू सो मच, अगदी हृदयातून थँक्यू सो मच, थँक्यू. तुम्ही प्रेझेंट कुणाला करताय? साक्षात देवींना, साक्षात महाकाली तुमच्या पाठीमागे आहेत. साक्षात त्यांचा वरद हस्त तुमच्या बरोबर आहे. तुमच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी, तुमच्या हालचाली, तुम्ही काय करताय, काय नाही करत, तुम्ही काय करायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे, काय निवडायला पाहिजे, हे सगळं जे काही निर्णय घेत आहेत तुमच्यासाठी ते महाकाली घेत आहेत. कारण तुम्ही स्वतः काही करत नाही आहात. तुम्ही काही करत नाही. तुम्ही फक्त जो तुमच्या रूपाने तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते यांच्याकडून घडवलं जाते. ते यांनाच तुम्ही प्रेझेंट करताय. तुम्ही जे काही मार्गदर्शन करत असाल किंवा चांगल्या ज्या गोष्टी तुम्ही करताय, जे काही नवीन आहे ते लोकांपर्यंत, मी सुरुवातीलाच तुम्हाला एवढं सगळं जे काही चांगलं तुम्ही देत आहे किंवा चांगलं तुमच्याकडे आहे ते तुम्ही प्रदर्शित करताय. तुमचे हावभाव, कला लोकांपर्यंत तुम्ही पोचताय. तुमचं हसणं, तुमचं बोलणं, चांगल्या गोष्टी पोहोचवणं हे खूप मोठं आहे. म्हणून आपण काय देतो हे महत्वाचं आहे. म्हणून तर महाकाली तुम्हाला सांगतायत, महाकाली तुम्हाला सांगतायत. बघा, महाकाली म्हणजे अशी ही खूप मोठी अशी अदृश्य शक्ती आहे जी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कशालाही मनामध्ये कुठली भीती असेल, पुढं काय होईल, माझा प्रवास कसा आहे, मी कसं पुढं जाणार आहे, अजून काय आहे पुढं, ह्या सगळ्याचं मनामध्ये चिंता, ग्रहण काय लागलेलं असेल ते सगळं बाजूला काढून टाका. हा तुमच्यासाठी महाकाली आदेश देत आहेत. कारण त्या शक्ती रूपाने तुमच्या बरोबर आहेत आणि त्या तुम्हाला ब्लेस्ड करतायत. तुमच्या मार्गात आलेले अडथळे दूर करतायत. काही अशा घटना, काही अशा गोष्टी तुम्हाला थांबवून ठेवतायत. तुम्ही जे काही कार्य करताय त्याच्यामध्ये थांबवून ठेवत असेल तर त्या सगळ्यांना त्या बाजूला करतायत आणि तुम्हाला पुढं त्या मार्ग दाखवतायत. आणि ज्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट करायला अजिबात कंजूसीपणा करायचं नाही. कारण जे महाकाली ही कमेंट करा आणि नक्कीच ही जी शक्ती आहे ही शक्ती तुम्हाला खूप ताकदवर बनवणार आहे. खूप ताकदवर बनवणार. तुमचं रूप, तुमच्यातलं प्रेम म्हणजे मातृत्व तुमच्यात जागृत करते. मातृशक्ती जी तुमच्यातली आहे ती तुमच्यातली जागृत करते. ही अदृश्य शक्ती तुमच्यातला जो भाव आहे, जो प्रेमाचा, वात्सल्याचा जो भाव आहे, मातृत्व आहे, प्रेम आहे, म्हणजे तुमचं वय किती असो, अगदी लहान मूल बघितलं त्याच्यासाठी जे मातृत्व आहे तेच अगदी वृद्ध कुणी बघितलं तरी त्याच्यासाठी सुद्धा तुमच्यातलं ते प्रेम त्याच पद्धतीने आहे. कुणाकडेही कुचितपणे किंवा चुकीच्या नजरेने, वाईट नजरेने बघण्याचे हे तुमचं नाही. कारण तुमच्यामध्ये साक्षात देवींची
ऊर्जा आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या संकल्पनेनं तुमची निर्मिती आहे. तुमच्या चित्रपट, तुमची जी काही निर्मिती झालेली यांच्या संकल्पनेनं झालेली आहे. यांनी तुमचं लेखन जे काही केलेलं आहे ते यांनी केलेलं आहे. यांना तुम्ही पुढं प्रदर्शित करताय. एखादी कादंबरी एखादी व्यक्ती लिहित असते किंवा काही लेखक असतात कादंबरी लिहितात आणि त्याचं पात्र ते वेगळं करत असतं, पण ते मूळ जे काय आहे ज्यांनी ते केले, ज्यांच्याबरोबर त्या आयुष्यात जी घटना ज्या सगळ्या घडलेल्या असतात ते जे आहे ते म्हणजे साक्षात महाकालीने लेखन केलेलं आहे. पात्र तुमचं त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे तुम्ही तो रोल करायसाठी तुम्हाला निवडलेला आहे. मग अशी जर सोल असाल तुम्ही की तुम्हाला साक्षात हा रोल करण्यासाठी साक्षात देवीने निवडलं असेल तर हॅट्स ऑफ तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. मी हृदयातून तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू सो मच की तुमच्यासारखी सोल या चॅनलशी कनेक्ट झाली आणि साक्षात देवींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. देवींना तुम्ही रिप्रेझेंट करताय. त्यांचे मेसेजेस, त्यांचे संदेश किंवा त्यांची शक्ती जी काय आहे ती समोरच्या सगळ्या समाजापर्यंत तुम्ही पोहोचवताय आणि चांगलं जे काही काम आहे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करायला पुढे जाताय. तर इथं तुम्हाला सांगितलं जातं या गुप्त नवरात्रात दरम्यान महाकालीन जर तुमच्या म्हणजे अदृश्य शक्ती जी तुमच्या आयुष्यात आहे ती म्हणजे महाकालींची आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठे मेजर चेंजेस होत आहेत. स्पिरिच्युअल मेजर चेंजेस तुमच्यामध्ये होत आहे. जी शक्ती तुमच्याकडे येते शरीराला थोडं साठून हलकं करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. हलका आहार घेणं, रात्रीच्या वेळेस कमी आहार घेणं, ह्या सगळं हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण कोणतीही गोष्ट बघा, श्रीकृष्णांचं सुद्धा आपण बघतो म्हणजे कधी कधी शक्ती आणि युक्ती या दोघांचा सुद्धा बॅलन्स असायला पाहिजे. तसं तुमच्यामध्ये जी शक्ती तुम्ही हे करताय त्या शक्तीला तुम्हाला बॅलन्स्ड करायचं असेल तर आतून तुम्हाला थोडंसं हलकं असणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हे सांगितले जाते मॉर्निंग वॉक असेल, वॉकिंग असेल, योगा असेल, मेडिटेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. हे करायचं आहे तुम्हाला कारण खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय. खूप मोठी शक्ती तुमच्यामध्ये येते जी व्हायब्रेशनशी असेल. काही शक्ती अशी येते तुमच्या हातामध्ये किंवा काही जर तुम्ही रेकी करत असाल किंवा काही ह्याच्यामध्ये तुम्ही काम करत असाल तर अशी शक्ती तुमच्या अवतीभोवती आहे आणि ती शक्ती तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होते. ती शक्ती तुमच्यामधून ऍक्टिव्हेट होते. तर तुमच्या आजूबाजूचा आवरा जरा पॉझिटिव्ह असला पाहिजे. नकारात्मक व्हाइब्स पासून बाजूला राहा. जशा गोष्टीपासून चर्चा ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा. स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा जो काय तुम्हाला जो रोल दिलेला आहे ना त्या रोलवर तुम्ही फोकस करा आणि काम करा असं तुम्हाला इथं महाकाली सांगतायत. कारण हीच अदृश्य शक्ती खूप मोठं काम तुमच्या बरोबर करते. तुम्ही रिप्रेझेंट करताय साक्षात महाकालींना आणि हे जर मी खरंच सांगते हृदयातून मी धन्यवाद देईन आईला. कारण पहिलंच कार्ड डेक अजून मी शफल करते तोपर्यंत हे कार्ड हातात जे आलं म्हणजे जणू काही आतून असं देवी वाट बघत होत्या किंवा असं हे वाटत होतं की त्यांच्याच हातून त्यांनी दाखवलं की मी आहे. हा जो आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे लक्षात घ्या. तुमच्या पाठीमागे ही एवढी मोठी शक्ती आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की मी आहे. फक्त तू पुढे जा. तुला जसं जसं दाखवला जातोय रस्ता त्या रस्त्यावरून तू पुढे जात राहा. तुला सगळे रस्ते अनफोल्ड तुला सगळे जे काही तुझ्यासाठी हवं आहे ते सगळं तुला दिलं जाईल असं देवी सांगतायत. असं वाटलं आणि आईला जगदंबेला खूप खूप धन्यवाद आणि खूप मानाची वंदना जी आहे ती साक्षात महादेवींना महाकालींना आहे आणि त्यांना तुम्ही रिप्रेझेंट करताय. तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू आई. थँक्यू सो मच. तर ही अशी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीमागे आहे. आता मला अजून काय धमाकेदार काय निघणार आहे काय माहिती. तर अशी ही अदृश्य शक्ती आहे जी तुमची मूवी पुढं हे करते, जिने तुमचं चित्रपट पुढं नेण्यासाठी हे केलेलं आहे. तर तुमच्यासाठी खूप मोठा गेटवे ओपन होते. खूप मोठं म्हणजे जर थर्ड आयवर काम करत असाल किंवा थर्ड आय तुमची ओपन असेल तर तुमच्यासाठी खूप मोठा रस्ता हे होतोय. इथं तुमच्यासाठी कॉस्मिक गेटवे प्रवेशद्वार जे आहे मोठं प्रवेशद्वार आहे ते तुमच्यासाठी ओपन केलं जाते. तुमचे जे थॉट्स आहेत तुमचे जे म्हणजे तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये जो दृष्टिकोन तुमचा बघण्याचा आहे तुमच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला जाणवेल. हे गुप्त नवरात्र आहे आणि या नवरात्रामध्ये कसं असं होतं आपल्या आसपास ज्याचं सानिध्यामध्ये आपण राहतो, ज्यांच्या संपर्कामध्ये आपण राहतो, आजूबाजूच्या व्हाइब्स कशा आहेत, ह्याच्यामध्ये आपण राहतो ते आपल्याशी थोडंफार हे होतं. पण आपल्या मनामध्ये काय विचार आहेत, आपण कुठल्या साक्षात शक्तीशी आपण कनेक्ट आहोत, तर ते जे काय आहे ते सगळं तुमच्या थॉट्समध्ये येईल.
ते तुमच्या विचारांमध्ये येईल आणि ते सगळं तुमच्याकडून करून घेतलं जाईल आणि ते तुम्ही करतायही, केलंही जाते, कारण साक्षात देवींचा आशीर्वाद आहे. आणि मिरॅकल्स चेंज जो काय आहे तो तुमच्या थॉट्समध्ये होणार आहे, तुमच्या विचारांमध्ये खूप मोठा बदल होणार आहे. खूप पॉवरफुल शक्ती म्हणजे देवी सरस्वतींचा आशीर्वाद जो काय आहे तुमच्या जिभेवर आहे, तुमच्या कंठामध्ये, थॉटमध्ये तुमचं थॉट चक्र ऍक्टिव्हेट होतं. हे सुद्धा मला खूप वाइब्स मला सकाळीच हे झालं होतं की थॉट चक्रावर जी शक्ती आहे ती व्हायब्रेट होतीये. तर थॉट चक्र तुमचा व्हायब्रेट होतोय, ते त्यातून सुद्धा तुमची शक्ती आहे. त्यांची जिभेवर साक्षात देवी सरस्वतीचा वास आहे, आशीर्वाद आहे. त्यामुळं तुमचे जे थॉट्स आहेत, विचार आहेत, मिरेकल्स, चमत्कारिक चेंज तुमच्या आयुष्यात घडवून आणणार आहेत. आणि ही जी शक्ती जी आहे त्यामुळेच तुमच्या आयुष्यात बदल जे सगळे होत आहेत, कारण साक्षात तुमच्या थ्रू एक अदृश्य शक्ती आहे जी प्रेझेंट होते, जी साक्षात भगवंताची आहे, महाकालींची जी शक्ती आहे ती प्रेझेंट होते. आणि ती शक्ती तुम्हाला फक्त अभिनय करण्यासाठी सांगते आहे तुमच्यात तीच. आपण बरेच वेळा बघतो ना, एक पिक्चर असं आपण बघत असतो बघा, आणि ते काही कलाकार असतात आणि त्यांच्यामध्ये ती जी शक्ती आहे ती घुसते आणि ती त्याचं काम करत असते. तसं काहीच इथं मला हे होते, तशी शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि जी अवेकनिंग आहे ते सुद्धा म्हणजे क्लॉक ऑफ विजडम, तुमची ही वेळ आहे खरोखर. म्हणजे हे गुप्त नवरात्र जे आहे याच्यामध्ये खरं तर ऍक्च्युअली तुमची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरवलेली असते, कधी कुठला चित्रपट प्रदर्शित करायचा, मग त्याच्यासाठी दिवस असतो, काळ असतो, तारीख असते, वेळ असते, सगळं असतं. मग तसंच तुमचा चित्रपट कधी प्रेझेंट करायचा, कधी तो प्रदर्शित करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे, कारण त्यांचं आहे ते असं. तुमचं हे सगळी जी अवेकनिंग आहे ती अवेकनिंग पूर्ण होत आहे, अवेकनिंग पूर्ण होत आहे. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे मनामध्ये जे काही घडामोडी तुमच्या चालल्या होत्या, मनामध्ये काही शंका कुशंका होत्या, काही प्रश्न होती ज्यांची उत्तरं तुम्हाला मिळत नव्हती, तर ती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिली जातील. आणि तुमचा असा जो औरा आहे, जोचा पिवळा गोल्डन असा तुमचा औरा तयार होतोय. म्हणजे यामध्ये कसं होते, हा जो औरा आहे यामुळे तुम्ही शक्ती, जी पॉझिटिव्ह जो व्हाइब्स आहे शक्ती, तुम्ही ती ऑब्झर्व करत, खूप तुम्ही शोषून घेता त्या शक्तीला. आणि त्यामुळे तुमचा आवरा असा झालेला आहे, असा गोल्डन येलो असा जो आवरा आहे ना, असा तुमचा झालाय. कारण तुम्ही ओमशी खूप कनेक्ट आहात. आणि तुम्हालाही सांगितलंही जाते ओमशी कनेक्ट राहा, ओमचं चॅन्टिंग करा, ओमचं मेडिटेशन करा, ओमचं ध्यान करा. तुम्ही जे काही ओम जे हे करताय, चॅन्टिंग करत असाल तर तुम्ही ते सुद्धा योगमध्ये जे ओमचं उच्चारण आहे ते तुम्ही करू शकता. पण ओमशी कनेक्ट राहा, त्यामुळे खूप सारे बदल सुद्धा इथं होताना दिसतील. नक्की कमेंट करून सांगायचं रीडिंग कशी वाटली, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का. आणि इथं आहे बघा, मी खूप म्हणजे थँक्यू सो मच. तुमच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती काम करते ती ही आहे, तुमच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती काम करते, ही शक्ती जी आहे ही शक्ती तुमच्या पाठीमागे काम करते. आणि एवढा मोठा जर मेसेज असेल तर काय आपण म्हणजे काय बोलूच शकत नाहीये, कारण साक्षात भावदार बाबाजी आणि महाकाली यांची अशी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीमागे आहे. मग तुमचा का औरा असा होणार नाही का, तुमच्यासाठी असे मोठे जे दरवाजे आहे, जे प्रवेशद्वार आहेत ते तुमच्यासाठी उघडणार नाहीत, कारण तुमची शक्तीच अशी आहे. एवढी मोठी शक्ती पाठीमागे असल्यावर अजून काय हवंय. तर एवढी मोठी शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय, ही शक्ती तुमच्या बरोबर आहे. साक्षात महाअवतार बाबाजी आहेत. आणि ते तुम्हाला तुमचे जे कनेक्शन्स आहेत, तुमचे जे वाइब्स आहेत, मी तुम्हाला ओमचं पुन्हा पुन्हा सांगेन, तुमचं जो थॉट चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होते. आणि हे जे कनेक्शन्स तुमचे जे आहेत ते परमेश्वराशी कनेक्टेड आहेत, भगवंताशी. म्हणजे डायरेक्ट मेसेज, इथं कोणीही तुम्हाला माध्यम नाही आहे कुणाकडून तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही. तुम्हाला डायरेक्ट मेसेज स्वप्नांच्या माध्यमातून असेल, दृष्टांत असेल, काही व्हाइब्स कसे हे असतील तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे मेसेज पोहोचवले जातील. आणि हे मेसेज तुम्हाला घेण्यासाठी एक्सेप्टन्स जो तुमचा आहे तो सुद्धा तुमचा इथं वाढवला जातोय. म्हणजे जे श्रीयंत्र मला इथं खूप दिसते, म्हणजे हे श्रीयंत्राची जी वाइब्स आहे ते तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. श्रीयंत्राचे म्हणजे महालक्ष्मींना तुम्ही आकर्षित करताय. श्रीयंत्र जे काय आहे आणि ब्रह्मांडाचं जे आभामंडल आहे, ह्या आभामंडलामध्ये काहीतरी बदल होत आहेत. म्हणजे जे तुम्ही तुमचे राशीवरून राशी ग्रह बदल
ते जे काही व्हाइब्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत ते बदलत आहेत. प्रत्येक वेळी काय असतं, सगळं आपण काय म्हणतो, नशीब माझ्या हातात आहे किंवा काही गोष्टी माझ्या हातात आहेत, पण हे आपण बदलू शकतो असं आपण म्हणतो की नाही. ग्रह, चक्र, तारे ह्याची स्थिती सुद्धा आपण बदलू शकतो आपल्यामध्ये. पण ते इथं त्यावेळी इथं यांची शक्ती आणि यांचे आशीर्वाद पाहिजे, आपले तेवढे कर्म चांगले पाहिजे आणि सगळं मग तेव्हा ते थोडंफार हे होतं. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जरी सुद्धा काही हे असेल तरी सुद्धा ते काढून बाजूला करू शकतात. एवढी शक्ती साक्षात भगवंतामध्ये असते, कारण त्यांचीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. पण त्याच्यात ते हस्तक्षेप जरी करत नसले तरी सुद्धा ते एखादी सोल खरंच खूप पॉझिटिव्ह आहे, खरंच खूप जे काही म्हणजे तिनं खूप सगळ्या परीक्षा दिलेल्या असतात, मग ज्या दृश्य रूपाने असतात किंवा अदृश्य रूपाने असतात, त्या तिनं त्या परीक्षा दिलेल्या असतात. आणि ते करत असताना तिनं स्वतःच्या सोलला आतून डेव्हलप केलेलं असतं, चक्रासवर काम केलेलं असतं, काही सगळे असतं. तर त्याच्यातून ते बाहेर काढतात, त्यातून ते लगेच डेव्हलप, लगेच त्यांना पुढे घेऊन जातात. म्हणजे ते लगेच चकवा आपण म्हणतो ना, तसं ते तिथं केलं जातं. म्हणजे बरेच वेळा एखाद्या वेळेस आपण म्हणतो निशाणा आपण हे करत असतो, तीर असं हे करतो की नाही, मारतो, आणि एखाद्याला आपण मारणार असतो युद्धामध्ये, ते आपण बघतो जर असं बाजू सरलं ते बाजूनं जातं, ते न लागता, की नाही. असं जे काय आहे ते सगळं ह्यामध्ये होत असतं, होते तुमच्या आयुष्यात झालेलं आहे किंवा होतंय तुमच्या आयुष्यात हे. त्यामुळं तुम्ही तुमच्या हे काही जरी दोष जे काही कुंडलीमध्ये असतील किंवा काही जर असेल तरी सुद्धा त्याला तुम्ही चकवा देताय, कारण तुमच्या चांगल्या कर्मामुळे हे होते. तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमचं भविष्य, आयुष्य 90 डिग्रीजमध्ये टर्न होते. खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होतोय आणि सगळा हा मेजर स्पिरिच्युअल चेंज आहे. सगळा जो बदल होतोय तो आध्यात्मिक बदल तुमच्या आयुष्यात होते, कारण हे सगळे कार्ड्स जे काय आहेत ते आध्यात्मिक कार्ड आहेत, आध्यात्मिकच आहे. कारण थर्ड आयवर मी अवेकनिंगचं सुद्धा तुम्हाला बोलले, थर्ड आय जर तुमचं ओपन असेल, थर्ड आयवर तुम्ही काम करत असाल तर ते सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठे इंट्युएशन्स जे काय आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी असतील, मोठे मोठे शब्द असतील, ज्या काही जे असे इंट्युएशन्स आहेत जे अगदी डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, ते इंट्युएशन्स तुमच्यापर्यंत येत आहेत. आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यात ही एवढी मोठी अदृश्य शक्ती तुमच्याबरोबर काम करते. तुम्हाला डेव्हलप करायचं, त्यांचं जे काही चालू आहे, जे बांधकाम तुमचं करायचं चालू आहे, ज्या गोष्टी पास्टमध्ये झाल्या, पूर्वजन्मामध्ये झाल्या, ज्या काही सोल्स होत्या ज्यांनी तुम्हाला सगळं हे करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सगळ्यांना तुम्ही माफ केलाय आणि म्हणूनच तुम्ही ह्या प्रवासाला चाललाय. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला हात धरून अगदी पुढे त्या घेऊन चाललेल्या आहेत. मार्गामध्ये सगळं तुम्हाला त्यांनी छान पद्धतीने आता सगळं सुरळीत तुमचं होतंय, सगळं चाललेलं आहे. आणि त्या तुम्हाला जे स्पिरिच्युअल मार्गावर तुम्ही आहात त्यासाठी मोठमोठ्या काही तुम्हाला दृष्टांत गोष्टी किंवा काही शक्ती तुम्हाला दिल्या जात आहेत, दाखवल्या जात आहेत. फक्त तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच त्याची गरज आहे. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कमेंट करा.